1-2 महिने झालं व्हिडिओ काढला नाही. आज काढायला. हे आमच्या दादाचा घर कसं दिसतं ते ट्रॉफिक किती मस्त बनवलेलं आहे. खूपच भारी दिसतं. सगळे आलतो आम्ही भयाच्या लग्नाला. इथली लाईट कशी लावायची बघू. एक बटन दाब लागलीच. कल्याणचं हे घर आहे दादांचं. कल्याणचं कसं दिसतोय. इथं पण देवार आहे ते देवाचा. किती भारी तर आहे. आम्हाला तर वाटायले स्वर्गातच येऊन बसलाव काय की. सगळे अशी घेऊन राहिलेली माणसं. आता जर नाश्ता केलाय, चहा आणि पार्ले खाल्ला. संध्याकाळी आता जायचंय परत. 1-2 महिने झाले व्हिडिओ टाकलं नाही, त्यामुळं सॉरी बरं का. इथनं पुढे टाकत जाईल व्हिडिओ. कसं आहे, मला त्रिशा पण आज आली होती. त्यात माझा त्या भावाचा मुलगा पण वारला आणि त्यात माझं मागं काम पण लागला. त्यामुळं मी व्हिडिओ टाकायला माझा मूडच गेला व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचा. आता इथनं पुढे टाकत जाईल आणि बनवत जाईल. कसं दिसतोय आमचा दादाचा घर कमेंटमध्ये सांगा. इकडं तुमचं बेडरूम. मिशन कपडे धुण्याची. एक कपाट. डिझाईन किती तर भारी भारी घर आहे. आपला कधी होईल असला घर. कधी होईल. एक ना एक दिवस होईल. काय वाजवतो आर्य रोहन. वाजवू नको की. रोहनला लागली गडबड. तुला वाटत असेल कधी जाऊ खाली. होय रे, जायचंय का तुला खाली. का असंच असंच का पण फिरायला नको जाऊ रे खाली. एक नंबरच घर. आम्ही आलतो दादाच्या पोराच्या लग्नाला. त्रिशा पण झोपली. गाडीमध्ये आले ना आता. गाडीत झोपली त्रिशा पण. मग वर येऊन झोपले त्रिशा. लेकरं पण बसले. खूप वाईट वाटायले. खूप म्हणजे खूप. दादांचं मेन घर वाड्यात आहे आणि तिथं गेलते आम्ही. लग्नाला गेलतो तिथं. मग लग्न झालं. मग परत चाललो आता म्हणून कल्याणला आले. संध्याकाळी 9-10ची रेल्वे आहे. मग परत जावंच लागेल. इथं कितीक दिवस सगळेच म्हणत होते, अख्खा गाव म्हणत होते रावा 2 दिवस. लगेच येतात लगेच पळून जातात. मग बाबांची पण सोय होत नाही की स्वयंपाक. आणि त्याला कोण घालणार तिथं पण. आमची तर असली माणसं आहे ती की डोक्या खाली पायाखाली बसून जेवतात, पण बाबाला उठ जेवा म्हणून म्हणत नाही. तसली माणसं आहे. खूपच भारी. खूप म्हणजे खूप. अशी राहायला आली माणसं. खिडकीमध्ये पोरगी डान्स करेन. दिसत नसल पण ती करायली डान्स. आरसात बघू. राहायचंय का मुंबईमध्ये आपण पण. अहो
राहायचंय तुला काय राहिलाच बसलास मग राहायचं होतं की वाड्यातच काय म्हणतोय बघा रोहन राहायचंय का तुला म्हणतोय म्हणजे इथंच हे बटन ते दाबू नको काय काय पण खोलू नको गप्प बस दादांचा फोन आलाय आता तुम्ही व्यवस्थित दादांशी बोलायला खूप जीव लावतात खूप म्हणजे खूप तिथली खूप भारी माणसं आहेत आत्ता आलेली सूनबाई तर एवढी भारी आहे खूप भारी आहे ती बिचारी त्रिशाल तर एवढी त्रिशा तिथं खेळायची मस्ती करायची पण त्रिशाला काय सुद्धा कोणी बोलले नाही त्रिशा एवढी छान करायची त्रिशा मायाळू सगळे मायाळू माणसं आहेत तिथली माझी माहेरची माणसं तर त्यांना तर माझी लेकरं खपतच नाही ती खपत नाही आमचा दादा आणि त्यांची फॅमिली खूप भारी खूप म्हणजे खूप भारी आज आपल्या नशिबात आलेली माणसं खूप भारी मला खूप आवडला इकडला खूप म्हणजे खूप भारी ही बेड आहे अरे गप बस की काय पण उसकोटवू नको काय ऐकू येत आहे का तुला कपड्या धुण्याची मशीन आहे रे ती आपण कशावर कपडे धुतात दगडावर इथं दादांनी मशीन आणलेली त्याला हात लावायले आलं मला खूप आवडला एक कधी येईल आपला नसीब इकडंच राहण्याचं तिथली पण माणसं खूप भारी खूप म्हणजे खूप दादांची बहीण ती सगळे ताई खूप भारी बोलतात खूप म्हणजे खूप भारी नसीब लागतोय तसला म्हणजे तसली फॅमिली मिळायला पण माणसांचं काय झालंय मग मग आत बाहेर का इथनं पुढे व्हिडिओ टाकत जाईल 2 महिने झाले व्हिडिओ टाकला नाही 2-2.5 महिने झाले असं व्हिडिओ टाकला नाही इथनं पुढे टाकत जाईल काहीतरी बघते त्रिशाला उठवते बाय